काल शिवसेनेचे प्रमुख अनिल शिंदे यांच्याबरोबर एक म्हणजे दुर्दैवी घटना घडली. अचानक रेड पडली आणि तो धक्का त्यांना बसला. त्यांना मोठा अटॅक आला. नेमकं काय सांगाल? खरं तर आता ही संबंधित जे प्रशासन आहेत, निवडणूक आयोगावाले काही पदाधिकारी किंवा त्यांची जी स्क्वॉड असेल ती गेली होती असं समजलं आणि त्यांच्यासोबत काही पोलीस गेले होते. मुळात पोलीस प्रशासनाला आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही बोललो आणि त्यांना विचारलं की ठीक आहे, तुम्हाला काही संशय आला असेल, काय आला असेल, पण एक सत्तेत असलेला एक पक्ष, त्याचे असलेले एक जिल्हा प्रमुख, त्यांच्या घरी धाड होती. त्या गोष्टीला सगळीकडून म्हणजे अतिशय नाराजी व्यक्त केली गेली आहे. कारण एक महत्त्वाचा असणारा एक नेता, त्यांच्या पत्नी त्याच्यामध्ये होत्या, ज्या पहिल्या महिला महापौर आहेत या शहराच्या, त्या घरी होत्या आणि कशा पद्धतीने अवघ्या काही मिनिटामध्ये त्यांना अटॅक आला. अतिशय मोठी शोकांकिता आहे. ह्या घटनेचा आम्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आत्ता त्यांना पुण्याला हलवलं आहे असं समजतंय आणि निश्चित प्रकारे याच्यामध्ये मी ज्या काही बातम्यांद्वारे माध्यमांद्वारे ऐकलं की माजी खासदार आणि इथले स्थानिक आमदार यांच्यावरच तो ठपका ठेवण्यात आलेला आहे. कारण कुणालाही आपले घरातल्या कर्ता पुरुष, एक मोठं ज्याला राजकीय पार्श्वभूमी आहे, आणि अनिल शिंदे हे नाव नगरमध्ये असं नाही आहे की कुणालाही माहिती नाही, एक चांगला असणारा व्यक्ती, ठीक आहे ते विरोधी पक्षामध्ये असले, पण अशा वेळेला कोण त्यांना भेटून गेलं, काय झालं, ती एक नैतिकता पाळली पाहिजे होती, त्यांची विचारपूस केली पाहिजे होती, त्यांची प्रकृती कशी आहे ती विचारली पाहिजे होती. पण ह्या गोष्टीच्याही पलीकडं आता त्यांना पुण्याला घेऊन जाण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं आपण नगरकर म्हणून सगळेजण त्यांची प्रकृती ते लवकरात लवकर बरे होऊन इथं नगरमध्ये यावेत अशी प्रकारची प्रार्थना करतो. ते निवडणूक देखील लढत होते, त्याच्यामुळं हे नगर शहराचं वातावरण, पोलीस प्रशासन, ठराविक पोलीस अधिकारी, निवडणूक आयोगातील काही अधिकारी आणि आयुक्त आणि हे सगळे लोक जर यदा कदाचित त्यांच्या प्रकृतीमध्ये मोठी बिघाड जर झाली तर त्याला जबाबदार हे त्यांच्या घरच्यांनी ह्या सगळ्या लोकांना ठरवलेलं आहे. ही पहिल्यांदाच अशी निवडणूक होतीये त्याच्यामध्ये अतिशय गुंडांचा वापर केला जातोय. पोलीस यंत्रणेचा बळाचा वापर करून जी कमळ आणि घड्याळ चिन्हावर उभे असणारे त्या लोकांना वगळता फक्त आणि फक्त त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या लोकांना त्रास देण्याचं काम, धमकवण्याचं काम, पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी स्वतः काही नसताना एक कल्ली कार्यक्रम राबवून ते त्यांना जेरीस पकडत आहेत, धमकवत आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. शेवटचे 2 दिवस शिल्लक आहे. आज प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आहे, थंड होईल. मला असं वाटतं आता पुढं 2 दिवस हे फार अत्यंत महत्वाचे आहेत, कारण खूप गुंड तैनात करण्यात आलेले आहेत ठिकठिकाणी सगळ्या भागांमध्ये. पण याचं कारण काय? याचं कारण फक्त हेच आहे, कायदा सुव्यवस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप सत्ताधाऱ्यांचा, दुसरं काहीच नाही. आणि कायदा सुव्यवस्थेच्या मध्ये वरिष्ठ अधिकारी सुद्धा याच्यामध्ये प्रचंड दडपणात आहे. मला असं वाटतं इथं निश्चित प्रकारे आता पालकमंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना त्यांचे जे स्वतःचं नियंत्रण पाहिजे, त्यांचे कालच्या घटनेने तरी डोळे उघडले पाहिजे आणि याच्या सगळ्या परिस्थितीला कसं हाताळता येईल त्यांनी स्वतः भूमिका घेतली पाहिजे. नाही तर ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने होणारच नाही. बरं, आता जे शिंदे साहेबांबरोबर झालंय त्याचा काही परिणाम निवडणुकीवर होईल का? नाही, लोकांना हे आवडतच नसतं ना, अशा पद्धतीची निवडणूक असती का? शिंदे साहेबांवर झालेला प्रकार तर एकदम निंदनीय आहे, पण अशा पद्धतीने कधी म्हणजे आम्ही कुणीच ऐकलेलं नाही की अशा पद्धतीने धाडी होतात. हॉटेलवर धाड होती, दुकानात धाड होती, घरात गेले धाड मारायला. तिथं कुठला पोलीस यंत्रणेचा जे काही वॉरंट असतं कायदेशीर पद्धतीने परवानगी घेऊन ते काही दाखवण्यात आलं नाही. धडाधड घुसले, धाड मारली. त्याच्यामुळं बरं, तिथे फार काय चुकीचा मेसेज सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेलाय. आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक ही कशा पद्धतीने होती तिथे काही सापडलं का? ते आता पोलिसांनी स्पष्ट करावं. एवढं जर जिल्हा प्रमुख अनिल शिंदे साहेबांच्या घरी धाड होती, त्यांना अटॅक येतो,
तर ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलं पाहिजे होतं. संबंधित जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, DYSP असतील, ॲडिशनल असतील किंवा SP साहेबांनी कुणीतरी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे ना. नाही तर लोकांना काय समजणार आहे, तुम्ही काय धाड केली, कशासाठी केली, तिथे काय सापडलं. निवडणूक आयोगाचे जर तुमचे लोक होते त्यांनी सांगितलं पाहिजे, आम्हाला वस्तू सापडली, आम्हाला हे सापडलं, ते सापडलं. हे जोपर्यंत स्पष्ट होणार नाही किंवा आज त्यांचे घरातले आरोप करतात ते, जे याला जबाबदार ठरणार आहेत, जर अनिल शिंदेना काय झालं तर त्यांना विचारलं पाहिजे मीडियानी की तुम्हाला माहिती झालंय का तिथं काय सापडलं. त्याच्यामुळं उत्तरं ही त्यांच्याकडेच आहेत, त्यांनीच या प्रश्नांची उत्तरं दिले पाहिजे असं वाटतं. आणि लोकांमध्ये कालच्या घटनेपासून एक आक्रोश आहे, तो जरी ऐकू येत नसल, दिसत नसल, पण तुम्ही मतदानाच्या दिवशी बघा, लोक सगळे ह्या चुकीच्या गोष्टींना विरोध करून चांगले उमेदवार जे जे या पालिकेमध्ये उभे आहेत त्यांना मतदान करणार. बरं, आता आपलं मतदान शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि तुम्ही अनेक दिवसांपासून प्रत्येक प्रभागात प्रचार फेऱ्या करतायत, दौरे करतायत. एकंदरीतच नागरिकांचा कौल काय पाहायला मिळतो आणि नागरिकांना काय आवाहन कराल? लोकांना आणि जनतेला स्पष्टपणे एक बदल पाहिजे शहरामध्ये. लोकांना ह्या दडपणामध्ये, दबावाखाली अशा प्रकारचं राजकारण नको आहे. लोकांना स्वच्छ राजकारण पाहिजे. जेवढे भ्रष्टाचार मोठे मोठे करण्यात आले, त्या भ्रष्टाचार करण्यात आणि तो झालेला भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये लोकांचा पैसा हा लूट झालेली आहे. आणि नंतर जे दाखवलेलं चित्र आहे, जो विकास आहे, ती फक्त एक वल्गना आहे, दुसरं काही नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना निश्चित प्रकारे नवीन लोक निवडून द्यायचे, जे त्यांचे स्पष्टपणे प्रामाणिक सेवा करणार आहेत, जनसेवा करणार आहेत आणि जनतेचे सेवक म्हणून. बरं, अनेक नागरिकांचं असं देखील म्हणणं आहे की अनेक पक्षाचे नेते कार्यकर्ते सभा भरवतायत, प्रचार रॅल्या निघतायत, मात्र विकासाच्या मुद्द्यावर कोणीच बोलत नाहीये, फक्त एकमेकांवर टीका टिप्पणीच केली जाते. टीका टिप्पणीपेक्षा मला असं वाटतं त्यांनी टीका होणार नाही. तुम्ही जर काम केलं असाल 10-10, 15-15 वर्षापासून, तुमच्याकडे का करतील टीका? तुम्ही जर काम जेवढे केलेले, आज फक्त चांगले रस्ते त्यांच्या मीडिया चॅनल माध्यमातून, सोशल मीडियातून तेवढं दाखवलं जातं. जिथं फक्त ठराविक सिमेंटचे रस्ते केले ते दाखवले जातात. सावेडी उपनगर, तिथं आतमध्ये जाऊन बघा रस्ते, संपूर्ण पाईपलाईन रोड, डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा दोन्ही भागाचा बघा. गुलमर्ग रोड बघा. सगळ्या कॉलन्यांमध्ये रस्ते झालेले नाही, विकास कामं झालेले नाही. अद्यावत असे चांगले उद्यानं, चांगले हॉस्पिटलची सुविधा दिल्या पाहिजे होत्या. महिलांसाठी चांगलं हॉस्पिटल, प्रसूतिगृह हे पाहिजे होतं, ते दिलं गेलं का? महिलांच्या शौचालयाचा पण मोठा प्रश्न आहे, अतिक्रमणाचा देखील आम्ही मोठा आमच्या प्रश्न आहे. निश्चयनाम्यामध्ये घेतलेला आहे. आम्ही पहिल्यांदा त्याच्यामध्ये पिंक टॉयलेट्स हे महिलांसाठी त्या ठिकाणी उभारणार आहोत. त्याच्यामध्ये युवकांसाठी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना ज्या आहेत त्या सगळ्यांना अनुसरून आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यानंतर 15 मिनिटाची एक संकल्पना जी आम्ही मांडलेली आहे, त्या माध्यमातून आम्ही नागरी सोयी सुविधा 15 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर या सगळ्या उपलब्ध करून देणार आहोत. जो फेज 2 बाबतीत सगळेजण बोलतात, तो 3 महिन्यामध्ये आम्ही 4 इंचीचं पाणी पुरवठा, त्या 4 इंचीच्या पाईपलाईनने लोकांना देणार आहोत. अशा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आम्हाला एकदा संधी द्यावी मायबाप जनतेने. आम्ही विकास काय असतो, स्वच्छ कारभार काय असतो आणि झिरो भ्रष्टाचारच्या माध्यमातून कसं कामकाज केलं जातं या शहरामध्ये हे दाखवून देऊ. बरं, आता एकंदरीतच नगर शहराचं राजकारण पाहता काय वाटतं? जनतेचा कौल आणि कुणाची सत्ता येईल? नाही, जनतेला 100% बदल अपेक्षित आहे. मी परत एकदा सांगतो, जनता 100% ह्या धनदांडग्यांच्या या सगळ्या आश्वासनांना बळी पडणार नाही. पैशाचा खूप पाऊस पाडला जाणार आहे. ठीक आहे, जो काही असू, परंतु ह्या सगळ्या गोष्टींनी काय निवडणूक एकतर्फा होत नसती. लोक फार हुशार आहेत, लोक सुज्ञ आहेत. लोकांना काय करायचं आहे ते शेवटच्या दिवशी ठरवतात, मतदानाच्या दिवशी. त्याच्यामुळे हे जे खालच्या पातळीला राजकारण नेलंय त्यांना चपराक बसणार आहे मतदानाच्या दिवशी. लोक काहीच नाही, लोक त्यांच्या मतपेटीद्वारे त्यांचा कौल स्पष्ट करणार आहेत. आणि या शहरामध्ये जो काही तथाकथित मोठा
विकास किंवा मोठी यंत्रणा, मोठा पॉवर दाखवला जातो, त्याला झिरो करण्याचं काम, जमिनीवर आणण्याचं काम हे जनता करणार आहे. काय वाटतंय एकंदरीतच अहिल्यानगरमध्ये इतिहास घडेल? इतिहास आम्ही घडू. या शहराने खूप असे काही वेगळे वेगळे गोष्टी, निकाल, घटना बघितलेल्या आहेत नगर महापालिकेमध्ये. एकाच वेळेस 2 महापौर पाहिलेले, पहिली महापालिका आहे संपूर्ण देशभराची. त्याच्यामुळे नगर में कुछ भी हो सकता है और वो कुछ भी क्या होने वाला है, अच्छा होने वाला है, ये हम तय करेंगे. आणि 16 तारखेला मतदार मतपेटीतून आपलं मत व्यक्त करणारच आहेत. सर, धन्यवाद डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल.